नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. मित्रांनो, उद्यापासून संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये संकलित मूल्यमापन भाग 2 सुरू होत आहे. म्हणजे पॅट चाचणी आपली सुरू होणार आहे 2025-26 करिता. तर मित्रांनो, या संदर्भात उद्या आपल्याला शासकीय वेळापत्रकानुसार मराठीची चाचणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला चाचणी घेतल्यानंतर आपल्याला जे गुणदान करायचं असते त्यासाठी जे प्रपत्र लागणार आहे, म्हणजे गुणदान तक्ता लागणार आहे, त्याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. मित्रांनो, कुठल्याही पोर्टलवर सध्या तरी आपल्याला हा गुणदान तक्ता उपलब्ध नाही आहे. आपण हा स्वतः तयार केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी तो शेअर करणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, संकलित मूल्यमापन भाग 2 पॅट चाचणी 2025-26 करिता विषय मराठी करिता इयत्ता 1 ते 7 साठी गुणदान प्रपत्र कशा पद्धतीचं असणार आहे आणि ते आपल्याला कुठून डाउनलोड करायचं आहे, कशा पद्धतीचं असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 पॅट चाचणी 2025-26 उद्यापासून आपली सुरू होत आहे आणि यासाठी आपल्याला पेपर झाल्यावर मित्रांनो गुणदान करण्यासाठी एक तक्ता लागणार आहे. तर तो गुणदान तक्ता मित्रांनो आपण तयार करून घेतलेला आहे. तर हा जो गुणदान तक्ता मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, हा मी माझ्या शाळेत तयार करून घेतलेला आहे. आणि हा कोरा तक्ता आपल्याला कुठून प्राप्त करायचा आहे, कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आहे, हे मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर मित्रांनो बघा, संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 पॅट चाचणी 2025-26 गुणदान तक्ता. शाळेचं नाव मी टाकून घेतलेलं आहे माझ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पावी मोरांडा, केंद्र तळोदी मोकासा, पंचायत समिती चामोर्शी, जिल्हा गडचिरोली. आणि इथं मित्रांनो आपल्याला वर्ग शिक्षक म्हणून इथं नाव लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर इयत्ता असणार आहे दुसरीचा असणार आहे मित्रांनो हा विषय मराठीसाठी. तर सध्या मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये विषय मराठीसाठी संपूर्ण 1 ते 7 वर्गाचे तक्ते आपण बघणार आहोत. तर माझ्याकडे माझी शाळा 1 ते 7 ची आहे, त्यामुळे मी 1 ते 7 चे मराठीचे तक्ते बनवलेले आहे. तर बघा, हा इयत्ता दुसरीचा असणार आहे. आणि मित्रांनो बघा, इथे विद्यार्थ्यांची संपूर्ण नावं येणार आहे. जवळपास इथे आपल्याला 30 नावं टाकता येणार आहे. आणि इथे बघा, प्रश्न क्रमांक आणि त्या प्रश्नाला किती गुण आहे त्यानुसार आपण हा तक्ता तयार करून घेतलेला आहे. दुसरीचा जो मराठीचा पेपर आहे मित्रांनो, त्यासाठी एकूण 9 प्रश्न असणार आहे आणि त्यामध्ये ते गुण जे आहे ते अशा पद्धतीने असणार आहे. त्यामध्ये मग विभाजन आहे याचं, तोंडीसाठी 10, लेखीसाठी 20 आणि एकूण 30 अशा पद्धतीचं हे दुसरीचं मराठी असणार आहे गुणदान तक्ता. त्यानंतर मित्रांनो तिसरीचा जो गुणदान तक्ता असणार आहे मराठीचा, तो अशा पद्धतीचा असणार आहे. तर बघा, इथे संपूर्ण मॅटर वरचं तेच राहणार आहे, फक्त इथे इयत्ता बदललेली आहे, वर्ग शिक्षक, त्यानंतर विषय इकडे मराठी. विद्यार्थ्याचे नाव येणार आहे, इथे जवळपास 30 विद्यार्थ्याचे नाव आपल्याला टाकता येणार आहे. आणि इथे मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 9 असणार आहे तिसरीच्या मराठीच्या पेपरसाठी आणि त्यानुसार गुण खाली तिथे देण्यात आलेले आहे. तोंडीसाठी 10, लेखीसाठी 30, एकूण 40 अशा पद्धतीचं हे गुणदान असणार आहे. खाली मित्रांनो इथे काही जागा आपण सोडलेली आहे, इथे आपल्याला आपली सही वगैरे करता येणार आहे. तर हे गुणदान तक्ता खूप महत्वाचा असणार आहे मित्रांनो. जेव्हा आपण या पॅट चाचणीचे जे गुण आपण फ्लिपचॅट ऍपवर भरणार आहोत, तेव्हा आपल्याला हा गुणदान तक्ता खूप आवश्यक असणार आहे किंवा कामात येणार आहे. तर बघा, हा तिसरीचा मराठीचा आपण बघितला. त्यानंतर मित्रांनो बघा, इयत्ता 4थीसाठी मराठीचा हा तक्ता असणार आहे. मराठी इयत्ता 4थीसाठी एकूण 10 प्रश्न आहे आणि त्यानुसार त्याचे खाली गुण लिहिलेले आहे. तोंडीसाठी 10, लेखीसाठी 30 आणि एकूण 40 अशा पद्धतीचं हे गुणदान असणार आहे इयत्ता 4थी मराठीसाठी. इयत्ता 5वी जी आहे त्यासाठी मराठीचा अशा पद्धतीचा असणार आहे. यामध्ये एकूण 11 प्रश्न असणार आहे आणि गुण त्याचे खाली प्रश्नानुसार तिथे दिलेले आहे. तोंडीसाठी तिथे 10 असणार आहे, लेखीसाठी 40 आणि एकूण 50 गुणाचा तो पेपर जो असणार आहे तो राहणार आहे. तर अशा पद्धतीचा हा गुणदान तक्ता आहे मित्रांनो. आणि प्रत्येक गुणदान तक्त्यामध्ये आपल्याला जवळपास 30 विद्यार्थ्याचे नावं टाकता येणार आहे. जर आपल्याकडे जास्त विद्यार्थी असतील तर आपल्याला याची एक झेरॉक्स वगैरे मारावी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, इयत्ता 6वी करिता विषय मराठी गुणदान तक्ता अशा पद्धतीचा असणार आहे. इयत्ता 6वी साठी मित्रांनो जवळपास 13 प्रश्न असणार आहे आणि तिथे प्रत्येक प्रश्नानुसार खाली गुण टाकलेले आहे. तोंडीसाठी 10 असणार आहे, लेखीसाठी 40 असणार आहे आणि एकूण 50 गुणाचा हा 6वीचा मराठीचा पेपर असणार आहे अशा पद्धतीने. तर बघा, हा गुणदान तक्ता जो आहे हा इयत्ता 6वी मराठीसाठी आहे आणि हा अशा पद्धतीचा असणार आहे. त्यानंतर मित्रांनो इयत्ता 7वी साठी सुद्धा आपण गुणदान तक्ता तयार केलेला आहे विषय मराठीचा. तर बघा, त्या इयत्ता 7वी मराठीसाठी एकूण 13 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नानुसार तिथे खाली गुण दिलेले आहे. तोंडीसाठी 10, लेखीसाठी
50 आणि एकूण 60 गुणांचा तो पेपर असणार आहे 7व्या वर्गाचा मराठीचा. तर अशा पद्धतीचे मित्रांनो गुणदान तक्ते आपण तयार करून घेतलेले आहे. सध्या तरी आपल्याला कुठल्याही पोर्टलवर किंवा YouTubeवर कुठल्याही व्हिडिओमध्ये सध्या तरी आपल्याला हे गुणदान तक्ते मिळणार नाही आहे. तर मित्रांनो मी माझ्या शाळेचे गुणदान तक्ते हे स्वतः तयार करून घेतलेले आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे आपल्याशी शेअर केलेले आहे. तर मित्रांनो हे जे कोरे गुणदान तक्ते असणार आहे, जिथे शाळेचं नाव वगैरे काहीच नाही आहे, ते गुणदान तक्ते आपल्याला त्याची मी लिंक देणार आहे. आपण मला WhatsAppला मेसेज करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो माझा WhatsApp नंबर दिलेला आहे मी, त्यावर मला मेसेज करा. मी लगेचच आपल्याला या गुणदान तक्त्याची जे लिंक असणार आहे, डाउनलोड लिंक ते पाठवणार आहे आणि ते जी लिंक असणार आहे मित्रांनो, तो तक्ता कोरा असणार आहे. आपल्याला त्याची फक्त प्रिंट काढायची आहे आणि आपल्या शाळेचं नाव वगैरे आपल्याला तिथे लिहिता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो उद्या 11 एप्रिलला आपली संकलित मूल्यमापन भाग 2 अंतर्गत मराठीची चाचणी आहे आणि 16 तारखेला मित्रांनो आपली गणिताची चाचणी असणार आहे. तर त्या अगोदर 13 किंवा 14 तारखेला आपला व्हिडिओ येणार आहे गुणदान तक्ता विषय गणितासाठी 1 ते 7 वर्गासाठी. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.